वाढदिवसाच्या दिवशी रायगडावरती जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि हीच सुवर्ण संधी माझ्या आयुष्यात येणार होती. तर सकाळी 5:30 वाजताच आम्ही ट्रेक सुरू केला. यावेळी आम्ही ट्रेक नॉर्मल मार्गाने किंवा नेहमीच्या मार्गाने न सुरू करता जो चित्त दरवाजाकडनं सुरू होतो तिथून सुरू न करता आम्ही मधूनच वेगळ्या मार्गाने सुरू केला होता, जिथे आम्हाला थोडंसं रॉक क्लाइम्बिंग करून जावं लागत होतं. अर्ध्या तासाचं हे रॉक क्लाइम्बिंग होतं, पण हे जितकं दिसत होतं तितकं सोपं नव्हतं, कारण 10-15 मिनिटं चढल्यानंतरच सगळ्यांना दमायला झालं होतं. अजून 15-20 मिनिटाचा रॉक क्लाइम्बिंगचा पार्ट आम्हाला करायचा होता. फायनली अर्ध्या तासाचं रॉक क्लाइम्बिंग करून आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जिथे चित्त दरवाजाकडनं जो राजमार्ग येत होता. तिथे येईपर्यंत सगळ्याची हवा टाईट झाली होती, पण तिथे आम्हाला खालून येणारी शाळकरी पोरं दिसली आणि त्यांचा उत्साह बघून आमच्या ते उत्साह आला. म्हणजे एकदम गाणी बिनी म्हणत मस्त एनर्जीने ते वरती जात होते. त्यांच्याच मागोमाग आम्ही ट्रेक सुरू केला. असा रायगड ट्रेक बघायला गेला तर इतका पण जास्त अवघड नाही, पण नवख्या ट्रेकरला थोडासा अवघड पडू शकतो. 2-2.5 तासाचा कम्प्लीट ट्रेक आहे, पण पूर्ण सेड्यांचा मार्ग असल्यामुळे थोडासा जास्त दमछाक होत होती आमची. थोडं पुढे येताच आम्हाला दिसला हिरकणी कडा. हिरकणी मातेची गोष्ट तर तुम्ही ऐकली असेलच. तिथून थोडं पुढे येताच आम्हाला दिसला टकमक टोक. खालून बघताना टकमक टोक जितकं सुंदर दिसतंय तितकंच भयानक वरतून बघितल्यावरती दिसतं. वरती गेल्यावरती आपण टकमक टोकावरती सुद्धा जाणार आहोत. जवळजवळ 1 तास झाला होता आम्हाला ट्रेक सुरुवात करून, तरी सुद्धा अजून गडाचा महादरवाजा आम्हाला दिसत नव्हता. मग मध्ये मध्ये ब्रेक घेऊन थोडा आराम करून आम्ही पोहोचलो फायनली महादरवाजापर्यंत. महादरवाजाचा आकार तुम्ही जर बघितला तर गोमुखी आकार तुम्हाला बघायला मिळतो आणि असाच टाईप मध्ये दरवाजा बांधण्याचं मागचं एक मोठं खूप कारण होतं. कारण जर खालून बघितलं तर हा दरवाजा कुठेही ते दिसतच नाही. कुठल्याही बाजूने जर बघितलं गडाच्या तरी हा दरवाजा आपल्याला दिसत नाही. फायनली आपण दरवाजाच्या आतमध्ये आलो आणि इथून आता पुढे आपण रायगड एक्सप्लोअर करणार होतो. महादरवाजाच्या आतमध्ये आलात तर सगळ्यात आधी आपल्याला दिसतो ते हत्ती तलाव. तुम्हाला जर इतिहास माहिती असेल तर महाराजांकडे 4 हत्ती रायगडावरती होते. त्या हत्तींना पाण्याची सोय म्हणून इथे हत्ती तलाव बांधण्यात आलं होतं. हत्ती तलावाच्या डावीकडेच आपण गेलो तर पुढे आपल्याला टकमक टोक लागतं आणि या ठिकाणावरती आल्यानंतर समजतं की महाराजांनी या टोकाचं नाव टकमक टोक का ठेवलं असावं. टकमक टोक बघून झाल्यानंतर आम्ही परत हत्ती तलावाकडे आलो आणि तिथून आम्ही पुढे गेलो जगदीश्वराच्या मंदिराकडे. लांबून आपण जगदीश्वराचं मंदिर बघितलं तर ते आपल्याला मस्जिदीसारखं दिसतं, पण आतमध्ये जाऊन तर तुम्ही बघितलं तर आतमध्ये शंकराची पिंड तुम्हाला बघायला मिळते. याचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. तुम्हाला जर इतिहास जाणून घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. मंदिराच्याच बाजूला महाराजांची समाधी सुद्धा आहे. महाराजांच्या समाधीच्याच मागे वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्याला बघायला मिळते. वाघ्या कुत्र्याचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे. समाधीच्या इथे महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही परत जगदीश्वराच्या मंदिरात आलो आणि समाधीपासून मग जगदीश्वराच्या मंदिरात आतमध्ये येतानाच एक खाली शिलालेख तुम्हाला बघायला मिळतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की रायगड हा हिरोजी इंदलकरांनी बांधला होता आणि त्यांच्याच नावाची पाटी किंवा शिलालेख तुम्हाला इथे खाली पायरीवरती बघायला मिळतो. यावरती असं लिहिलंय की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. मंदिरात पाया पडून आम्ही पोहोचलो बाजारपेठेकडे. इथे तुम्हाला एका बाजूला 22 दुसऱ्या बाजूला 22 असे 44 दुकानं बघायला मिळतात आणि दुकानांची कन्स्ट्रक्शन किंवा त्यांची हाईट बघितली तर थोड्या वरच्या हाईटला तुम्हाला बघायला मिळतात. कारण महाराजांच्या काळात जे कोणी खरेदी करायला येत असतात ते मोठी मोठी लोक असायची आणि ते घोड्यावरने येत असायची, त्यामुळे दुकानांची हाईट थोडी घोड्याच्या हाईट एवढी केली जायची. बाजारपेठेकडनंच थोडं पुढे येताच आपण पोहोचतो होळीच्या माळावरती. हीच ती जागा जिथे महाराजांच्या काळात पहिली होळी पेटवली जायची आणि त्यानंतर स्वराज्यातल्या आजूबाजूच्या गावात होळी पेटवली जायची. याच ठिकाणी अजून एक प्रथा होती, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पेटत्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि जो कोणी तो नारळ बाहेर काढेल त्याला महाराज एक सोन्याचं कडं द्यायचे. तसं ऐकायला गेलं ते खूप सोपं वाटत असेल, पण खूप कठीण गोष्ट, कारण बऱ्याच लोकांनी ट्राय केलं पण फक्त 3 लोकांनाही शक्य झालं आणि त्यात एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते. त्यांनी अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी हा पराक्रम करून दाखवला होता. होळीच्या माळावरती सुद्धा एक सुंदर अशी महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आम्ही पोहोचलो नगारखान्याकडे. नगारखान्याचा एंट्रन्स तुम्ही जर बघाल तर गेटवे ऑफ इंडिया सारखा दिसतो. इथे आल्यावरती आपल्याला समजतं की इंग्रजांनी इथली डिझाईन सोडून मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया बांधला असावा. नगारखान्यामध्ये प्रवेश करता समोर आपल्याला बघायला मिळते महाराजांची सुंदर अशी मूर्ती. याच ठिकाणी मित्रांनो महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा याच ठिकाणी झाला होता. जरा कल्पना करून बघा मित्रांनो काय तो प्रसंग असेल ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. जवळजवळ 3,500 पेक्षा जास्त लोक या नगारखान्यामध्ये उपस्थित होते आणि 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा याच ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि या रायगडाला हा सुवर्ण क्षण बघायचं भाग्य लाभलं. नगारखान्याच्याच मागे आपण गेलो तर महाराजांचा प्रशस्त असा राजवाडा आपल्याला बघायला मिळतो. त्या काळी हा राजवाडा 2 मजली असावा असं सांगण्यात येतं आणि याच राजवाड्यात महाराजांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. ती तारीख प्रत्येकाला माहिती असेल. तुम्हाला जर ती तारीख माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. महाराजांच्या राजवाड्याच्याच बाजूला महाराणींचे 6 राजवाडे आपल्याला बघायला मिळतात. महाराजांचे टोटल 8 राण्या होत्या, त्यातले 6 राणींचे राजवाडे आपल्याला इथे बघायला मिळतात. महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचे इथे राजवाडे आपल्याला बघायला मिळतात. अष्टप्रधान मंडळात टोटल 8 मंत्री होते, त्यांचे इथे राजवाडे आपल्याला बघायला मिळतात आणि याच ठिकाणी बसून संपूर्ण स्वराज्याचा कारभार चालवला जायचा. त्याच्या बाजूलाच आपल्याला 3 धान्य कोटर बघायला मिळतात. महाराणींच्या राजवाड्याच्याच बाजूला आपल्याला मेना दरवाजा बघायला मिळतो.
जिथून आता रोपवेची सुविधा केलेली आहे. पण याच ठिकाणी महाराजांच्या काळात राण्यांचा मेना ये जा करत असायचा. आणि त्याच्या एकदम ऑपोजिट जर बघितलं तर महाराजांचा पालखी दरवाजा असायचा. म्हणजे तिकडून फक्त महाराजांची पालखी ये जा करत असायची. आणि पालखी दरवाजाच्या थोडं बाजूला आलं की आपल्याला अजून एक तलाव बघायला मिळतं. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. या तलावाचं वैशिष्ट्य असं की या तलावात 12 महिने आपल्याला पाणी बघायला मिळतं. राज्याभिषेकाच्या दिवशी गागा भट्टांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि उरलेलं पाणी या तलावात सोडलं होतं. आणि त्या कारणामुळेच या तलावात कधी पाणी आटलेलं बघायला मिळत नाही. आणि त्याच तलावातलं पाणी पिऊन आम्ही आमचा रायगड दौरा पूर्ण केला. रायगडावरती आल्यानंतर एक सुंदर कल्पना माझ्या मनात आली. ती म्हणजे पावसाळ्यात रायगड कसा दिसत असेल, हिरवगार डोंगर झाल्यानंतर तो रायगड कसा दिसत असेल. आणि मी त्याच वेळी ठरवलं की पावसाळ्यात परत एकदा आपण रायगडावरती यायचं आणि त्यावेळी सुद्धा आपण व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच एंड करू आणि कमेंट करून मला नक्की सांगा की पुढच्या वेळी आपण कोणत्या गडावरती गेलं पाहिजे.